राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज आपला अध्याय चालू आहे राजविद्या राजगुह्य योग. या अध्यायामध्ये आपण जो टप्पा विचारात घेतोय तो अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेवी मी चराचरी माता ही होय. यामध्ये गेल्या वेळेला आपण भगवंताच्या या बदललेल्या स्वरूपाचा विचार करत होतो की आता भगवंताने ट्रॅक बदलला आहे, तो स्वतःबद्दल बोलायला लागलेला आहे. ये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाची अनमने तो पितामह त्रिभुवने विश्वाचा मी. अमन आणि मनी दोन शब्द वेगवेगळे आहेत. अमन ज्याच्यामध्ये मन नाही आणि मनी ज्याचं मन आहे. अमनामध्ये आणि मनी या दोन्ही गोष्टींमध्ये ज्या वेळेला प्रकृती मन नसताना आणि मन असताना उपजली जाते, निर्माण होते, या निर्माण करणाऱ्याचा जो पितामह आहे, जो आजोबा आहे, तो मी आहे. आणि आगवे या जाणीच्या वाटा ज्या गावा येती गा सुबटा वेदांशी चोट वेद्य म्हणजे. ज्या ठिकाणी वेद येतात, ज्या गावांचे वेद आहेत, ज्या गावांमध्ये वेदांचं ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानाच्या वाटा वेदांच्या ठिकाणी येऊन थांबतात, अशा ठिकाणी जे ज्ञान प्राप्त होतं अशा चार बाजूने एकत्र येणाऱ्या चौकामध्ये ज्याला वेद म्हटलं जातं, कारण चार वेद आहेत, चार वेदांच्या चार वाटा एकत्र जिथे येतात त्याचा चौक म्हणा. वेदांच्या चौहटा म्हणजे वेदांचा चौक, वेद्य जे म्हणजे त्याला वेद म्हणतात. जेथ नाना मता बुजावणी झाली एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जेथ मिळो आली. जे पवित्र म्हणजे पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू घोष ध्वनी नादाकारू तयाचे गा भुवन जो ओंकारू तो ही मी गा. या सगळ्यांचं ज्ञान ज्या ठिकाणी एकत्र आलं, ज्या ठिकाणी या वेगवेगळ्या ज्ञानांची असलेली मतं एका ठिकाणी एकत्र आली आणि सगळ्या वेगवेगळ्या शास्त्रांना एकमेकांशी ज्या वेळेला ओळख पटली, अशी जी जागा आहे, 6 शास्त्र 18 पुराण आणि 4 वेद ज्या ठिकाणी एकत्र आली त्या जागेला चोहोटा म्हटलेला आहे. चुकली ज्ञाने जेथ मिळून जेवढी काही अनोळखी चुकलेली जेवढी काही ज्ञानांच्या वाटा असतील अर्ध उदच्या, या 10 दिशांनी येणाऱ्या ज्ञानाच्या वाटा ज्या ठिकाणी एकत्र आला, जे पवित्र म्हणजे ते सगळ्यात पवित्र आहे असा तो चोहोटा, असा तो चौक पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू, ज्या ठिकाणी घोषध्वनी नादा करू तयाचे भुवन जो ओंकारू, त्या ठिकाणी ओंकारापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. आणि या ओंकाराचीच निर्मिती ज्याच्यापासून झाली तो निर्मिती करणारा हा मी, तोही मी गा. भुवन जो ओंकारू तयाचे गा भुवन, भुवन म्हणजे या ओंकाराचं जे घर आहे ज्याच्यात हे सगळे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं एकत्र आलेली आहेत, अशा ठिकाणांची जी जागा आहे या जागेचा मूळ निर्माता जो ओंकार आहे तो सुद्धा मीच आहे. वेगवेगळ्या भाषेमध्ये भगवंतानी अर्जुनाला आपल्या स्वरूपाबद्दलचं एक ज्ञान देण्याचा आता वेगळा प्रकार अवलंबलेला आहे. आत्तापर्यंत झालेलं हे प्रकृतीबद्दलचं, अर्जुनाबद्दलचं, आपल्या लोकांच्याबद्दलचं असलेलं ज्ञान, आणि आता भगवंत सांगतोय ते स्वतःबद्दलचं ज्ञान. 2 गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला समजून येतील. याचा काय उपयोग आहे नंतर, आधी हा टप्पा पूर्ण करूया. जया ओंकाराची एकुशी अक्षरे होती अ उ म कारेसी, जी उपजत वेदींसी उठली तिने. ओंकाराच्या कुशीमध्ये जी अ उ आणि म ही अशी अक्षर, ओंकारमध्ये 3 अक्षर येतात, अ उ आणि म. ओम, अ उ आणि म ही अक्षर ज्यात निर्माण झाली, जिथे उपजत वेदींसी उठली तिने, वेदांची निर्मिती करण्यासाठी ही 3 अक्षरं पहिली जन्माला आली. ज्या कुशीमध्ये, ओंकाराच्या कुशीमध्ये ओंकारापासून निर्माण झालेली ही 3 अक्षरं उ अ म उपजत वेदांसी उठली, ज्या ठिकाणी ही निर्मिती झाली, जन्माला आली. म्हणून ऋग्ज सामू हे तिन्ही, ऋग्जू सामू हे तिन्ही म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तिन्ही म्हणे मी आत्मारामू. एवं मीच कुलक्रमू शब्दब्रह्माचा. या शब्दब्रह्म निर्मितीचा जो पहिलं जे बीज आहे, पहिली जी सुरुवात आहे,
ते सगळं कोण आहे? मी आहे. हे वेद निर्माण झाले ते वेद मी आहे, 6 शास्त्र मी आहे, 18 पुराण मी आहे, ज्या ठिकाणी ज्ञान येऊन मिळतं ते सगळं मी आहे. महाराज, हा सगळा विषय मागच्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला सांगितलं. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या काळामध्ये आलेला तो एक 60 नंतरचा टप्पा, याविषयीचं विवेचन मी केलं. मागच्या प्रवचनामध्ये तुम्हाला असं वाटलं असेल, हे मी नक्की तुम्हाला सांगतोय काय? स्वतःला ईश्वर बनवण्यासाठीची आलेली अनुभूती, स्वतःला ईश्वर म्हणून घेण्याची अनुभूती, या प्राप्तीसाठी म्हणून जो काही योग करावा लागतो, जे काही ज्ञान प्राप्त करावं लागतं, त्याची सुरुवात ही मी आहे. भगवंत म्हणतात, या सृष्टीचा जन्माला आलेला पहिला नाद ओंकार हा मी आहे. माझ्यापासून वेद, शास्त्र, पुराण निर्माण झालेली आहेत. याच्यातून मी निर्माण झालेलो नाही. पुन्हा एकदा हा टप्पा नीट विचार करण्यासारखा, लक्षात घेण्यासारखा आहे. याच्यातून मी निर्माण झालेलो नाही. ही जी निर्माण झाली आहेत, या 3 अक्षरांपासून झाली आहेत. अ, उ आणि म. या 3 अक्षरांचा जन्माला घालणारा ओंकार तो मी आहे. म्हणून ओंकारापासून जन्माला आली अ, उ, म. आणि अ, उ, म पासून वेद जन्माला आले. म्हणून वेदांचा आजोबा पितामह मी आहे. कारण ओंकार मी आहे. महाराज, हे सगळं जे चित्र आहे हे सांगण्याचं कारण नक्की काय? गीतेमध्ये या सगळ्याबाबतचं एक विवेचन ज्या श्लोकामध्ये आहे, या सर्वांचा निर्मिती करणारा ओंकार, सुरुवातीचा नाद ब्रह्म, ज्ञानाची सुरुवात, हे सगळं सर्व जे बीज आहे ज्यातनं उपजलं तो ओंकार. त्याच्यापासून 4 वाटा झाल्या, त्याच्यापासून 4 वेद झाले, 18 पुराणं झाली, 6 शास्त्र झाली, अर्ध व उध ज्ञानाची वेगवेगळ्या आणखीन वेगळ्या चुकलेल्या वाटा निर्माण झाल्या. हे सगळं निर्माण ज्यातनं झालं ती 3 अक्षरं अ, उ, म ही ओंकाराची आहेत. आणि ओंकार मी आहे. हे सगळं तुम्हाला ज्ञानार्थ महाराज सांगितलं. या ज्ञानार्थामध्ये एक लपलेलं लौकिक ज्ञान असं आहे. सगळं जर भगवंत म्हणतो सृष्टीच्या निर्मितीला असलेला पहिला ओंकार जर मी असेल, तर या सृष्टीमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्याच मर्जीने होते किंवा भगवंताच्या स्वरूपामुळेच घडते, हे मान्य करावं लागेल. आणि हे जर मान्य करायचं असेल तर मग तुम्ही आम्ही केलेली सगळी कर्मफलं किंवा निर्मिती होऊन उपभोग घेणारं देह, हे सगळं भगवंत स्वरूप होऊन जातं. मग जर हे सगळं भगवंत स्वरूप असेल तर मग नानाविध प्रश्न आपल्यापुढे पडतात की हे सगळं जर भगवंत स्वरूप आहे तर हे नष्ट का होतं? आम्हाला व्यक्ती म्हणून त्या देहामध्ये असताना त्याचा त्रास का होतो? मानसिकतेमध्ये आम्हाला भीती का वाटते? आम्ही अशा प्रसंगामध्ये काही दुखलं खुपलं तर आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार घाबरून गेल्यानंतर सातत्याने मला काय होईल का म्हणून का करतो? सगळंच जर भगवंत आहे, सगळीची निर्मिती जर भगवंत आहे, काळ ही उपासना आहे, असं सगळं जर असलं तर मग आपल्याला नेमकं करायचं आहे काय? आपल्या मतामध्ये आपण वेगवेगळे विविध विचार आपल्या बुद्धीने जे करतो ते विचार या नियमानुसार अक्षरशः कसपटासमान ठरतात. म्हणजे त्याला काही अर्थच राहत नाही. पुन्हा एकदा नीट विचार करा मी काय सांगतोय त्याचा.
या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपण घाबरतो, ज्याच्यामुळे आपल्याला भीती वाटते, ज्याच्यामुळे आपण एका ठराविक फेजमध्ये निघून जातो, ज्याला आपण भय म्हणतो, हे निर्माण का व्हायला पाहिजे? मग जर हे सगळं भगवंत स्वरूप असेल, निर्मितीच भगवंत स्वरूपाची आहे, तर मग आपण का घाबरतो? घाबरायला भगवंतानी पाहिजे. आपण जर भगवंत कार्य करत असू, आपण जर भगवंताच्या कार्यावर जर उत्तमरित्या चालत असू, तर आपण घाबरायचं का? घाबरलं भगवंतानी पाहिजे. कारण आपल्याला जर काही उद्या दुखापत झाली, इजा झाली, तर आपल्या या भगवंत कार्यामध्ये बाधा येणार आहे ह्याची भीती भगवंताला हवी, आपल्याला का? आपल्याला कोणत्याही परिस्थितीत त्याची भीतीच असू नये असं जर आपल्या मनामध्ये यावं असं वाटत असेल, तर हा अध्याय महत्त्वाचा आहे. बेदरकार, बेधुंद, बेबंद आयुष्य जगणारे योगी, त्यांच्या चेहऱ्यावरती कधीही लवलेश नसतो भीतीचा, शरीराच्या त्रागाचा, शरीराच्या उत्पत्तीचा आणि नष्ट होण्याचा. तो का? आणि संसारिक माणूस या देहातल्या व्याधींना घाबरत त्यांच्याशी अंगाला जसं आपण एक चिलखत घालतो तसे ती व्याधी अंगाला जडवून आपण त्याचाच विचार करत जगतो. या दोन फेज कशा वेगवेगळ्या आहेत? योगीच्या मनामध्ये असलेली कुठलीच शरीराबद्दलची नसलेली आसक्ती, संसारिक माणसाला भयंकर असलेली आसक्ती, या दोन्ही गोष्टी जर विरुद्ध ठरवल्या, जगाचे दोघांनाही एक जण बेबंद बेदरकार जगतोय आणि दुसरा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून जगतोय. हे जगणं आणि ते जगणं याच्यातला मूळ फरक हा या ओंकार निर्मितीचा आहे. तो ध्वनी नादाकारू ओंकारू, तो मी गा, तो ओंकार आहे, तो मी आहे. सृष्टीचा निर्मितीचा असलेला जो चौक आहे, ज्याच्या ज्ञान येऊन थांबतो, तो मी आहे. मग आता या सगळ्या विषयाचा जर नीट विचार केला तर तुम्हाला एक समजेल की माऊलींनी हे मांडताना एक छान शब्द वापरला आहे आणि छान कल्पना केलेली आहे. चार बाजूंनी एकत्रित येणारा चौक, चार वेद ज्या ठिकाणी एकत्रित येतात, तो चौक अ उ म या अक्षरांचा, जिथून वेदांची निर्मिती, ज्यातून हे तीन शब्द निर्माण झाले, तो ओंकार. आणि समोर असलेल्या ओंकाराचा असलेला नाद, प्रत्यक्ष ओंकार हा मी, म्हणजे या चार वेदांच्या मध्ये भगवंत उभा आहे. आता भगवंत ध्यानाच्या चार वेदांच्या बरोबर मध्ये उभा जर असेल, तर माऊलींच्या या कल्पनेप्रमाणे जेवढे सगळे ज्ञानी आहेत, या सृष्टीतलं जेवढं ज्ञान आहे त्याची निर्मिती जर त्या ठिकाणाहून होत असेल, तर आपण आत्ता ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, ज्याला ज्ञान म्हणतो, मग ते मेडिकलचं असू दे, शास्त्राचं असू दे, साहित्याचं असू दे, ते जे टोक आहे त्या टोकाची असलेली आपली ओळख, त्याची ज्यातनं निर्मिती झाली, तो तिथं उभा आहे. मग नीट जर विचार केला तर तुम्हाला असं दिसेल, ते ज्ञान खरं ठरवायचं की खोटं ठरवायचं, याचा अधिकार सुद्धा त्या भगवंताला आहे. हा विषय थोडासा गहन आहे, तसा लक्षात येणार नाही, पण इतकंच समजून घ्या
विचार करण्याची असलेली आपली मानसिकता या सृष्टीमध्ये सपशेल मूर्खपणाची आहे. आपण जाऊन कर्म करू शकतो. ज्ञान, फळ आणि असलेल्या या सृष्टीतल्या कुठल्याही गोष्टींचा उपभोगाच्या व्यतिरिक्त असलेला सगळा विचार तुम्ही केलेला हा सर्वतोपरी निष्फळ आहे. कारण भगवंत म्हणतो सुरुवात मी आहे, मी ठरवीन तेच. मग आपण विचार कशाला करायचा? भगवंत नामचिंतन करायचं, भगवंताला शरण जायचं. भगवंत समोर उपलब्ध आहे. बाबा हे तुझं कार्य आहे, तुझं कार्य मी करतोय. माझा देह उत्तम ठेवणं हे तुझं कर्म आहे. तुझं तू बघ, माझं मी करतो. विषय संपला. फार भगवंतावर टाकण्याची प्रोसेस आपल्याला जमली पाहिजे. ओंकार तू आहेस, मग सगळं तू बघायचं. मी माझं कर्म करतो आणि आपण आपलं कर्म करत राहायचं. उत्तम कर्म करत राहायचं. ज्यांनी ठरवलंय, सांगितलंय त्या पद्धतीत कर्म करणं इतकंच आपलं या ओवीनुसार, श्लोकानुसार भाव असला पाहिजे. पुढे आपल्याला काही माहीत नाही. तो जाणे आणि त्याचं असलेलं फळ जाणे, त्याचीच उत्पत्ती जाणे ना, तोच सगळ्या ज्ञानाचा असेल तर ते चूक बरोबर जे काही असेल ते तो बघेल. एवढा ठाम आत्मविश्वास निर्माण तुमच्यात व्हावा म्हणून मागचं प्रवचन तुम्हाला सांगितलं. कारण हे नैराश्य त्या ठराविक काळामध्ये येतं, ते घालवण्यासाठी म्हणून ही ओवी महत्त्वाची आहे. तू आहेस, तूच बघ, तुलाच करायचं आहे. माझा देह तुलाच सांभाळायचा आहे, माझं ज्ञान तुलाच सांभाळायचं आहे. मी किती जगायचो तुलाच ठरवायचं आहे. मी काम करणार भगवंताचं, एवढंच माझं काम. विषय संपला. याच्या पलीकडे आपल्याला कुठलाच विषय आता करायचा नाही. एवढ्याच मार्गावर चालायचं. हाच उद्देश भगवंताचा आपण घेऊन पुढे जायचं. प्रवचन पुढे जाईल महाराज, परंतु तुर्तास थांबतो. पुढच्या प्रवचनात नक्की भेटू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.